नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, हा बघा, याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार होते की डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची किंवा मी करत आहे ते। पण काय झालं की ह्यांना अर्जंट ब्लाऊज मला द्यावा लागत आहे, त्यामुळे मला वेळ नसल्या कारणाने पटकन मी म्हटलं निदान द्यायच्या अगोदर एक 10 मिनिटं तरी व्हिडिओ शूट करावा, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करत आहे, जेणेकरून तुम्हाला थोडीफार तरी आयडिया येईल। तर हा जो तुम्हाला मध्ये कलर दिसतो ना, 2 कलर म्हणजे 2 कलरमध्ये मी डिझाईन तयार केलेली आहे। तर त्यांची अगदी सिंपलच साडी आहे, पण त्यांनी सांगितलं होतं की छान असे अट्रॅक्टिव्ह तुम्ही डिझाईन तयार करा। तर मग साडी ब्लाऊज पीसचा कलर हा ग्रीन आहे, म्हणजे हिरवा कलर आहे, आणि तुम्ही साडीचा कलर बघू शकता, अशी रेड कलरची ही साडी आहे। तर मी काय केलं, साडीमधलं कापड हे काढून घेतलं आणि छोटासा तुकडा काढून घेतला मी, आणि त्याच्यापासून सुंदर अशी ही डिझाईन तयार केलेली आहे। आणि ह्या साईडला बघा, खूप छान अशी मी लेस ह्या साईडला इकडून मी लावलेली आहे, म्हणजे 3 पीसेस मी जॉईंट केलेले आहेत। म्हणजे इकडून हा एक पॅच लावलेला आहे, इकडून हा एक पॅच लावलेला आहे, आणि मध्ये एक मी पॅच लावलेला आहे। इथं हवं तर तुम्ही छोटासा एखादा छान असा गोल्डन कलरचा पॅच पण आणून तुम्ही लावू शकता, किंवा मणी पण लावू शकता आणि अट्रॅक्टिव्ह त्याला लुक देऊ शकता। आणि हे बघू शकता, हे लटकन पण मी रेड कलरचे बनवलेले आहेत आणि गोल्डन कलरची ही नॉट आहे। तर कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर समजा साडी पूर्ण ब्लाऊज पीसमध्ये जर समजा काठ एका साईडला असतील आणि तुम्हाला जर अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवायची असेल, तर तुम्ही अशा पद्धतीनं साडीमधलं कापड काढून तुम्ही अट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन नक्की तयार करू शकता। म्हणजे तुम्हाला ही अशी आयडिया येईल। मी आता ही अशी डिझाईन केली, तुम्हाला आणि जर ह्याच्यामध्ये चेंजेस हवे असतील तर तुम्ही बदल करून पण तुम्ही करू शकता। तर किती सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे आणि खूप असा अट्रॅक्टिव्ह लुक आणलेला आहे। म्हणजे 2 कलर असल्यावर तर खूपच भारी डिझाईन दिसते सिंगल कलरपेक्षा। सिंगल कलरमध्ये कसं होतं, एकच कलर असल्यामुळे आपल्याला थोडासा विचार करावा लागतो, पण डबल कलर असल्यानंतर खूप सुंदर दिसतं। तर ज्यावेळेस कस्टमर आपल्याला सांगतात की तुमच्या पद्धतीनं डिझाईन बनवा, त्यावेळेस आपण खूप छान अशी आपली आयडिया आणि डोकं वापरून सुंदर अशी डिझाईन बनवतो। पण ज्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असते की तुम्ही अशीच बनवा, मग त्यावेळेस काय करायला लागतं आपल्याला, की त्यांच्या मनानुसार बनवावं लागतं। त्यात ते ब्लाऊजला सूट हो अगर न हो, पण त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन चालत नाही। पण एक कस्टमर असे असतात की ते म्हणतात जास्त डिझाईनमधलं तुम्हाला कळतं, तुम्हीच बनवा। मग त्यावेळेस आपल्याला ही छान अशी डिझाईन कशी बनवायची हे सुचतं सुद्धा, आणि आपण त्याला अट्रॅक्टिव्ह लुक पण देऊ शकतो। तर तुम्ही जर समजा दिवाळीची साडी घेतली असेल आणि तुम्हालाही असा छान असा ब्लाऊज तयार करायचा असेल, तर ही डिझाईन नक्की बनवा। अगदी मी 5 मिनिटात ही डिझाईन तयार केलेली आहे। आणि तुम्ही जर शिलाईचं काम करत असाल, बाहेरच्या कस्टमरचे ब्लाऊज घेत असाल, त्यांच्या पण ब्लाऊजला तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवू शकता। खूप कमी वेळेमध्ये खूप सिंपल आणि खूप साधी अशी मी डिझाईन बनवलेली आहे। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।